नमस्कार, मी मीनल ओक नेने भाग 28 स्वामी सत्यानंद यांच्या योग अँड क्रिया या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत। भाग 16 मध्ये आपण नाडी शोधन प्राणायाम स्टेज 1 हा पाहिला, म्हणजे त्यामध्ये श्वास घेण्याचं आणि सोडण्याचं प्रमाण एकास एक असं होतं, अल्टरनेट ब्रीदिंग। आता आपण हळूहळू एकास 2 या प्रमाणाकडे जाणार आहोत, पण एकदम नाही। सुरुवातीला आपण 1 2 3 आकडे म्हणून 1 2 3 4 आकडे म्हणत श्वास सोडणार, मग परत 1 2 3 आकडे म्हणत श्वास घेणार आणि 1 2 3 4 आकडे म्हणत श्वास सोडणार। आपण करूया नासाग्र मुद्रा। पोटाची हालचाल वर खाली आत बाहेर अशी व्हायला पाहिजे। 1 2 3 डाव्या नाकपुडीने श्वास घेतला, 1 2 3 4 उजव्या नाकपुडीने श्वास सोडला। आता उजव्याच नाकपुडीने श्वास घेतोय आपण 1 2 3 आकडे म्हणत, आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडतोय 1 2 3 4 आकडे म्हणत। असं 1 आठवडा करायचं। त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 1 2 3 आकडे म्हणत श्वास घ्यायचा, 1 2 3 4 5 आकडे म्हणत श्वास सोडायचा, मग परत 1 2 3 आकडे म्हणत श्वास घ्यायचा आणि 1 2 3 4 5 आकडे म्हणत श्वास सोडायचा। असं 1 आठवडा करायचं। आणि मग तिसऱ्या आठवड्यात 1 2 3 आकडे म्हणत श्वास घेऊन 1 ते 6 आकडे म्हणत श्वास सोडायचा, म्हणजेच श्वास घेण्याच्या दुप्पट प्रमाण श्वास सोडण्याचं होईल, एकास 2 असं प्रमाण होईल। आपण एकदा करूया। 1 2 3 आकडे म्हणत श्वास घेतला, 1 ते 6 आकडे म्हणत श्वास सोडला। आता परत 1 ते 3 आकडे म्हणत श्वास घेऊया, आता 1 ते 6 आकडे म्हणत श्वास सोडला। असं हळूहळू एकास 2 प्रमाणातला प्राणायाम तुमच्या उपलब्ध वेळेनुसार तुम्ही 5 ते 10 वेळा करू शकता। माझा स्वतःचा अनुभव असा आहे की सकाळी 5 वेळा आणि संध्याकाळी 5 वेळा हा प्राणायाम केला, एकास 2 प्रमाणातला नाडी शोधन प्राणायाम स्टेज 2, तर घशाला इन्फेक्शन होण्याचं प्रमाण, आवाज बसण्याचं प्रमाण म्हणजेच फॅरिंजायटिस, लॅरिंजायटिस हे अत्यंत कमी होतं किंवा जवळजवळ होतच नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। त्यामुळे हा प्राणायाम तुम्ही सकाळ संध्याकाळ नक्की करा, पण रोजच्या रोज, वीकली ऑफ नाही, तरच तुम्हाला ह्याचे पूर्ण फायदे मिळतील। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, हरिओम तत्सत।